महाराष्ट्राच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून या संदर्भात सूचना प्राप्त झालेल्या आहेत। आपण संपूर्ण महाराष्ट्रभर 3 टप्प्यामध्ये हर घर तिरंगा हे अभियान आपण राबवत आहोत। आता आपला पहिला टप्पा तर 2 ते 8 ऑगस्ट पार पडलेला आहे। दुसरा टप्पा हा 9 ते 12 ऑगस्ट पूर्ण झालेला आहे आणि तिसरा टप्पा हा आजपासून 15 ऑगस्ट अखेर राबवण्यात येणार आहे। आता या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण विविध शासकीय कार्यालय जिथं आहेत तिथं आपण 13, 14 आणि 15 या 3 दिवशी आपण दररोज सकाळी ध्वजारोहण करणार आहोत आणि सूर्यास्तापूर्वी तो ध्वज प्रोटोकॉलनुसार उतरवण्यात येणार आहे। त्याशिवाय सर्व जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तिरंगा रॅली किंवा इतर काही देशभक्तीपर कार्यक्रम अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आलेले आहे। आणि या 13, 14 आणि 15 या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये नागरिकांनीही तिरंगा सेल्फी हा जो केंद्र शासनाने केलेला उपक्रम आहे तर त्याचा जास्तीत जास्त वापर करून आपली देशभक्ती चा प्रसार व्हावा या उद्देशाने ते सगळे फोटो आपण त्या सेल्फीचा वापर करून ते फोटो काढून आपल्याला पोर्टलवर अपलोड करता येतील। प्रशासनाने 15 ऑगस्टचा जो मुख्य शासकीय कार्यक्रम आहे तो प्रशासकीय भवन येथे 9:05 होणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये कर्जतमधील सर्व बंधू भगिनी, नागरिक, सर्व सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला तो देशभक्तीचा जागर आपण मोठ्या प्रमाणावर साजरा करूयात असं मी प्रशासनातर्फे सर्वांना आवाहन करीत आहे।